आहे काय आहे आहे भेटला जसं की तुम्हाला माहिती बाबा आपल्या इथं 2 दिवसापासून सलग मुसळधार पाऊस चालू आहे. आता माझा दादा आणि माझा मित्र राहुल आम्ही आलेलो आहे आता मासे धरायला. तुम्ही जसं पाणी पाहू शकता की बाबा काय पाणी इथं छोटासा बंधाराच झालेला आहे. कुठं धरले ते गाडी का किती खोल आहे हा तिथं उतरायचं का नाही मग फक्त साईड लावायची हळू जाऊ कोणाला हळू जास्त वेळ ठेवा लागेल की असं पाणी आलंय राव तिकडं इथं आहे ना इथं असे उड्या मार राहिलेत मग असे आता यांचं चाललंय बरं का प्रयत्न वडतंय ते अक्षरशः खाली मस्त लांब जात इकडं पाणी मस्त लांबून येतो. उडी मारली का पण तुला जेवा लागणार गाडी कोणती साडी साडी होय काटा घुसून घेतला का दमाने कुठं घुसलं अरे बापलाही घुसलाय तू कुठला नाही नाही ये लवकर अजून केवढा मोठा धरला ते आता याच्यातलं किती मोठा आहे 2 आहेत ते 2 एक नाही आता एका भेटाना नशीब असं आहे आपलं पानी का बहाव बहुत ज्यादा है. आला पाणीच उडतंय सगळं कुठं आहे इथं मोठं खड्ड आहे ना त्याच्यात तिथं राहतात ते तिथून येतात मग त्या साडीच्या धुडक्याने काय पकडताय ना आता मी जाळी बघतो नाही तर मच्छरदाणी आणतो घरून आता लवकर मच्छरदाणीच घेऊन चाललेलो आहे आता आलीच पाहिजे माशी पकडला का धरा डायरेक्ट मच्छरदाणी बोक्षे मोठे तिचे वापरत नाही प्रवानी फाटन ना ते कुठे मासा त्याचे काय बाद व्हिडिओ घेतला का पहिला दाबून माझं नशीबच असं आहे मला माहिती होतं जाळी धरत होत ते हे बी येत त्याच्यात वर हे वरून एवढी मोठी आहे आता प्युअर मासेमारी कोळी झालेलं आहे आता अरे इकडे बोक्स राहिलं अरे बाबू हा हात गेलाय कामातून आयला माझ्याकडून पोंगा नको व्हायला तर वंडा का पडून देऊ रे नाही आहे भेटला अरे बाबू बाटली सोबत मासा फुकट आलेला आहे उद्या देतो चालू आहे ते ओकलंय नाही वकू दे टाक इथं काय झालं साडीचं धुडकं लई छोटं होतं त्याच्यामुळे मी मच्छरदाणी आणायला घरी गेलो तर माझ्या भावानी मित्रांनी एक मोठा मासा पकडून बी ठेवला माझ्या नशिबात होतं भाऊ मला माहिती होतं मला काय भेटलं नवल असं झालं की मच्छरदाणी आणली पहिल्याच प्रयत्नात आपल्याला एक मोठा मासा भेटला त्याच्यानंतर काय छोटे छोटे मासे भेटले आपण सोडून दिले चला घरी आता याला मस्तपैकी याचं विल्हेवाट लावू आपण
2 मासे धरलेले आहेत आता मोठेले. मी स्विच करतो कॅमेरा आता. धरलेले मासे पकडून आपले काय चालू आहे आता. हे बादलीत ठेवले आहेत. तुम्हाला क्वालिटी कशी वाटली व्हिडिओ सांग बरं. मोबाईल स्विच केलाय आपण आता. डायरेक्ट विहिरीत सोडून येऊ. विहिरीत सोडून आता जायचं का? हा लगेच लगेच येऊ चल. हा थांबाय त्याला यायचं काय. झालेले आहेत पकडून आता. तर डायरेक्ट जाऊ. जास्त वेळ त्यात ठेवले तर मरून जातात ते. आमचा व्हिडिओ बाय बाय. त्या दादाची मम्मी आजी आता विहिरीत सोडून त्यांना 2 पकडले असे उडले. इकडूनच चल ना. इथून हा बोळीतून चल. इसमें मुझे बहुत प्रोटीन मिलेगा. ये कच्चा खाने का जंगल से जा रहे हम. अरे गैरे जंगल इथं दिसली होती बहुती धामीन मला. गैरे जंगल धामीन दिसली मी डायरेक्ट स्तब्ध उभा राहिलो होतो. मला काही सुचाना. धामण हा बिनविषारी साप आहे. आहे पण माणूस इथं कामात. और ये हमारा सोयाबीन का खेत. दाखव घेऊ बादली. मासे इकडे पडले पण इथं आहेत मासे आहेत ना याच्यात. जास्त वेळ त्या बादलीत ठेवले का मासे मरून जातात. त्याच्यामुळे डायरेक्ट आता विहीर वाटायची. किती भारी वाटलं पण. अरे ती जाळीवर ठेवली का आपली? हा मग तिथं ओळखली. संध्याकाळी जर पोहोच झाला फोन दादा. हा सकाळी या 8-9 वाजता बर बर. फोन करीन तुम्हाला तसा. दादा लिहावंच लागणार आहे. वडी ताकदचा गेम आहे सगळा. बाप माझा हात आहे ना अक्षरशः दुखायला लागलाय आता बेकार. राहुलचे तर बोट वाकडे झालेत. राहुल दाखव बोट कसे झालेत. वाटा पुऱ्या झाल. बाप पाणी राहू इथं. आपल्याला पाण्यातून जायची वेळ आली आहे. आपल्या चपला इथेच काढावं लागते. ये जगा बहुत खतरनाक है. इस जगह बहुत खतरनाक है. राहुलने डोका लावला आधीच काढून आलाय. दिसतोय निसर्ग बाबा. Oh no. अरे स्केटिंग करते हुए आगे बढ़ रहे हम. पाय आहे ना पायचं वाटोळ झालंय. और ये हमारी कुआ. अब इस कुएं में जाने वाले मासे आपण आता सोडून राहिलो. विहिरीत एक मासा टाकलाय याला. नाही फोन नाही आला वर. सोडूय मग काढी घ्या आपली. गणगणी पैसे. आणि उद्या परत जाऊ आता आपण. उद्या परत जाऊ. हा. हा काय बोल तुमचे 2 शब्द सांगताना. अशा प्रकारे आपण 2 माशांना जीवनदान दिले आहे. हा कारण की ते वाहून गेले असते नदीला आणि त्यांचं काही ना काही झालं असतं. कोणाच्या तरी तावडीत सापडले का. आता आपल्या विहिरीत कमीत कमी 5-6 वर्ष त्यांना कोण काय करत नसते. ये पकड. चला घरी आता. काय म्हणतो राहुल आता. काहीच विषय नाही. हा माझ्याला भरपूर आलेले. विषयच करायचं नाही का गंभीर. उद्या पण जाणार आपण 100%. 100% म्हणजे उद्या उद्या बरेच मासे. उद्या सकाळ जास्त येते ना. हो हा मग काय उद्या विषय नाही. पाण्यात धार कमी झाली का जास्त मासे. हा आपण उद्या राव का ठेलो असं नाही का अशा इकडून काय करू खाली का खाली ठोकून घेऊ. हा तसं काहीतरी करू. गज बघू आपण कुठतरी. हे आले हे मुळे आले. बंटीन ते काही अडवणी करायला लागले. अरे बंटीन त्याला फेमस झाले. बंटीन त्याला फेमस झाले बाबा. योगी योगी योगी. अरे कुठचे बहुत खतरनाक आहे. आपली गाय इथं बसलेली आहे. कसे डोळे चमकू राहिलेत तिचे. बाबा शेळ्या बांधू राहिलेत. पाहिलं तुम्ही निसर्ग बघा राव काय भारी दिसतोय. कुत्रे केले ना बुक. आता पण पुन्हा दादाचं घर बघायला चाललेलो आहे. फरशाचं काम नेटकीच झालेलं दिसतंय. बेडरूम आहे. बेडरूम वा. पीओपी असा एक नंबर झालेला आहे.
अरे रात्रीला भारी झोपीन राहतो तुला काय भारी दिसतोय बघ ना. हा स्टडी हॉल. ओके. एक नंबर. वाईट आहे. व्हाईट कलर वाईट आहे. दिवाळी वाटते. इकडं डायरेक्ट वर पण बसवलेले आहेत. छोटासा पोर्च इथं. इकडं आपलं घर. आता उद्या काय काम होणार. उद्या दरवाजे आणि खिडक्या बसवल्या जातील. आता खरं आहे स्वयंपाक घर. वा 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 वा. इकडे पीओपी नाही केल्यावर का तुम्हाला माहित असेल खराब होतं पीओपी. पण इकडं कलर नाही भारी. कलर इकडं आवडतो. भारी कलर कनेक्शन कुठं आहे बघा. तिकडे ते बटन हा एक एक काम. एक एक काम एकदम बारीक साईड बघा. काम करायला मोकळं सोडायचंच नाही. तर मला आपल्या संगमनेरच्या ब्लॉगमध्ये लई जण विचारित होते की बाबा तो तिकडे जो लाईट होता तो कशाचा होता. तो लाईट जे होते हॉटेलचा लाईट होता. मला वाटलं काय पेटलं बिटलं तिकडे ते पाऊस होता ना आणि त्याच्यात पांढरं झालं त्याच्यामुळे तो अजूक दिसायला लागला. काय विषय नव्हता त्याचा. तो आपला हॉटेलचाच लाईट होता प्रॉपर. काय टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. मला लई जण विचारत होते. आता आपला व्लॉग इथेच संपू. तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर काय करू राहू तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. ते लाल बटन आहे ना लवकर ग्रे करून टाका त्याला. व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांसोबत. आता भेटू आपण एक नवीन व्लॉगमध्ये.